आलात का सगळे? प्रांजल नाही आली अजून. ठीक आहे, करूया का, पुढे जाऊया का? ना आली, प्रांजल सुद्धा आली. ओके, व्हेरी गुड. मला फक्त दिसतंय का आता स्क्रीनवर तुम्हाला मगाचची स्क्रीन? तर हो. ओके, व्हेरी गुड. माझा आवाज सुद्धा येतोय ना व्यवस्थित? हो. करूया कंटिन्यू. हो. ठीक आहे. काय बोलत होतो आपण? कौशल्य, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती. तर काय सांगत होतास का अर्णव? सर या तिन्ही पण गोष्टी आता या तिन्ही पण गोष्टी वाचल्याने वाढतात. ठीक आहे. तर मग आता ते थोडंसं मी समजावून सांगतो. बरोबर आहे, तुम्हाला सार्थकने सुद्धा त्याच पद्धतीने सांगितले, की हे गुण वाचल्यानंतर वाढतात. आपण तेच शिकतोय आज, की वाचल्याचे फायदे आहेत ना हे सगळे. ते फायदे म्हणजे ह्या अशा अशा ह्या सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर कळत जातात किंवा वाढत जातात आपल्यामध्ये असं. तर पहिला मुद्दा आहे कौशल्य. तर कौशल्य आपली या पद्धतीने वाढतात, की सगळ्यात पहिल्यांदा आपण जे काही वाचतो, तर म्हणजे त्या पद्धतीचं आपण जर वाचत असू तर हा मुद्दा आपण म्हणू शकतो. नाहीतर जर आपण जे कोणतं वाचत असू त्या पद्धतीचीच कौशल्य वाढतात. म्हणजे आता समजा आपल्याला तुम्ही अभ्यासाचं तुमची जी काही पुस्तकं आहेत, तुम्हाला परीक्षेमध्ये जे काही विचारलं जातं त्यासाठी तुम्ही वाचता, तर त्या पुस्तकांविषयी बोलूया पहिला. तर ती पुस्तकं ज्यावेळी तुम्ही वाचता, त्यावेळी आता विज्ञानामध्ये प्रयोग असतात, हो की नाही? प्रयोग केलेत हो. का तुम्ही आत्तापर्यंत कधी? तुम्हाला परीक्षेमध्ये प्रयोग विचारले का? ते प्रयोग करून दाखवा वगैरे असं? नाही विज्ञानाचा अजून जर अच्छा, होतं अजून शाळेत. नसेल तुम्हाला. 10वी ला वगैरे आणि 12वी पासून ते सुरुवात होते असं. ठीक आहे. तर हो. पुढे जाल त्यावेळी तुम्हाला ते होत जाईल. पण विज्ञानामध्ये प्रयोग असतात. पण कधीतरी असं तुम्हाला शिक्षकांनी तुम्हाला पुस्तकामध्ये जे दिलेले असतात बघा हायलाइटेड प्रयोग, तर ते करून दाखवले असतील की नाही? काही म्हणजे एखादं असं साधं एखादं उदाहरण घ्या. म्हणजे कागद आहे आणि त्या कागदावरती सूर्यप्रकाशाचा भिंगाने जर सूर्यप्रकाश कॉन्सन्ट्रेट केला कागदावर, तर तो ज्या पॉइंटला आपण सूर्यप्रकाशाचा तो पॉइंट आपण त्या कागदावरती हे केलाय, कॉन्सन्ट्रेट केलाय, तर तिथे कागद जळायला सुरुवात होते. तर हा प्रयोग बघितलाय का किंवा करून दाखवलाय का तुम्हाला कोणी? माझ्या शाळेत आमचं विज्ञान प्रदर्शन होतं तेव्हा मी केलं होतं. तू हा केला होतास प्रयोग? रेन वॉटर डिटेक्टर होतं. आवाज तुझा थोडासा पुन्हा कमी येतोय सारखं. रेन वॉटर डिटेक्टर होतं. ठीक आहे. पुढे जाऊया. म्हणजे मी सांगतो. माझा आवाज येतोय ना व्यवस्थित तुम्हाला? हो. ओके. तर त्या ज्यावेळी तुम्ही हे ज्यावेळी पुस्तकामध्ये वाचता, विज्ञानाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळी तुम्ही हा पहिल्यांदा प्रयोग वाचला असेल, त्यावेळी तुमच्या मनात सगळ्यात पहिल्यांदा ती गोष्ट गेली असेल. म्हणजे पहिला मुद्दा आपला ते ज्ञान तुमच्या डोक्यात गेलं. त्यानंतर तुमच्या डोक्यात कल्पना आली, की अरे आपल्याला असं पण करता येतं का? म्हणजे असं म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी वाचतो एखादी नवीन गोष्ट त्यावेळी आपल्याला त्याच्यात विशेष वाटतं. त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्याविषयी कुतूहल वाटतं आणि ते कुतूहल वाटल्यानंतर आपण काय करून बघतो, तो प्रयोग करून बघतो. एखाद्या वेळेस तुम्ही केला असेल किंवा नसेल केला, पण काही केसमध्ये होतं असं, की कुतूहल वाटतं आपल्याला आणि आपण घरी जाऊन करून बघतो ते प्रयोग. असं खरंच होतं का? मग त्याच्यानंतर आपण ती गोष्ट करून बघितल्यानंतर ती गोष्ट होते ही जर आपल्याला कळली, पहिला एखाद दुसऱ्या वेळेस चुकेल, तिसऱ्या वेळी तुमच्या लक्षात येईल, की असं नाही, असं आहे किंवा तुम्ही विचारलं कोणाला तरी, की आणि त्याने जर प्रॉपर त्याची स्टेप सांगितली तुम्हाला, ती पुस्तकात वाचून सांगितलं, की असं-असं त्यांनी करायला सांगितलं. आणि त्यावेळी जेव्हा तुम्ही तो प्रयोग कराल, तर त्यावेळी तो यशस्वी होतो. म्हणजे तुमच्यात ते कौशल्य वाढलं, बरोबर की नाही? म्हणजे एखादी हो. गोष्ट तुम्ही वाचल्यानंतर त्याचं तुम्हाला पहिल्यांदा ती डोक्यात कल्पना आली पाहिजे. त्यानंतर त्याचं तुम्हाला कुतूहल वाटलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही ती गोष्ट ज्यावेळी करता, त्यावेळी ते तुमच्यामध्ये कौशल्य सुद्धा वाढतं. म्हणजे ती वाचनामधून सुरुवात झाली ना त्या गोष्टीची. म्हणून वाचनामुळे कौशल्य वाढतं, असा पहिला मुद्दा आहे. त्यानंतर सर्जनशीलता. सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. आता क्रिएटिव्हिटी हा खरं तर मुद्दा असा आहे, की ती आपल्या आतून येते. म्हणजे ते काहीतरी एखादी गोष्ट आपण विचार करत असतो कधीतरी असे शांत झोपलोय किंवा काहीतरी बसलोय असेच कुठेतरी, एकटे आहोत आणि कोणीच नाहीये आपल्यासोबत. अशा वेळी आपल्या डोक्यात पटकन काहीतरी कल्पना येते, जी इतकी क्रिएटिव्ह असते, की त्यातून
म्हणजे खूप काहीतरी छान म्हणजे आनंददायक आपल्याला एकतर त्याच्या हातून आपल्याला तरी आनंद मिळतो किंवा आपल्याला लगेच लक्षात येतं, की यातून कोणाला तरी दुसऱ्याला तरी आपण आनंद देऊ शकतो. त्याच्यामुळे ते आपण पुढच्या वेळी करून बघतो. म्हणजे आता समजा एखादा जोक तुमच्या डोक्यात आला पटकन, जो काहीतरी नवीन आहे. याआधी कधीच तुम्ही ऐकला नाही किंवा कोणी आपल्या आजूबाजूला पण कोणी ऐकला नसेल. असा ज्यावेळी जोक आपल्या डोक्यात येतो, तर त्यावेळी आपण तो जोक पुढच्या वेळी कधीतरी ज्यावेळी मौका मिळेल, म्हणजे ज्यावेळी आपल्याला संधी मिळेल, त्यावेळी आपण पटकन जोक मारून टाकतो की नाही तो कोणावरती तरी. केलंय का तुम्ही कधी असं? हो. हो की नाही? हो. तर त्याच्यातून काय होतं, की तुमचा क्रिएटिव्हनेस दिसतो यातून. म्हणजे काय होतं, की तुम्हाला तो क्रिएटिव्ह ती गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये आली, की काहीतरी एखादा विनोद आहे. अरे वाह! भारी हा विनोद असं होतं पटकन आणि ती गोष्ट आपण लगेच प्रेझेंट करतो. लगेच किंवा ज्यावेळी संधी मिळेल, कोणतरी बाजूला आलं पटकन आणि त्याच्यावरती संधी आली आणि मग पटकन आपण त्याच्यावरती तो विनोद करून टाकतो असं. म्हणजे ती क्रिएटिव्हिटी झाली. पण ही क्रिएटिव्हिटी कुठून आली? तर तो विनोद काहीतरी त्या विनोदातले 2-3 अक्षरं का असेना, पण ती 2-3 अक्षरं तरी आपण याआधी कुठेतरी वाचलेली असतात. त्यावेळीच ते आपल्या डोक्यामध्ये येतात. म्हणजे कल्पना कधी येतात? ज्यावेळी आपण वाचत असतो, म्हणजे लहानपणापासून काही गोष्टी ऐकलेल्या असतात, वाचलेल्या असतात आणि त्या एवढ्या दिवसांपासूनच्या त्या वाचनातून किंवा जे काही ज्ञान आपल्या डोक्यात साठत गेलंय किंवा असं होऊ शकेल का मला सांगा, की तुम्ही आजपर्यंत कधीच काही वाचलं नाही, कधीच कोणाचं काही ऐकलं नाही आणि अशा वेळी तुमच्या डोक्यात अशी कल्पना येईल असं वाटतं का तुम्हाला? नाही. नाही की नाही म्हणजे त्यासाठी ती अगोदर झालेली असली पाहिजे, कुठेतरी वाचण्यात आलेली पाहिजे असं. तर त्याच्यामुळे ती कधीतरी तुम्ही वाचलेली असेल ना, तर त्यावेळी पटकन तुमच्या डोक्यामध्ये अशी काहीतरी क्रिएटिव्ह आयडिया येतात. काहीतरी एखादा विनोद सुचतो, काहीतरी एखादं चित्र काढावसं वाटतं तुम्हाला. म्हणजे आता माझी पण एक सवय होती तर ते छोटंसं उदाहरण म्हणून सांगतो पुन्हा. मी जिथे कुठे शांत बसलोय ना, तर तिथे असं आकाशाकडे बघितलं ना, तर तुम्ही कधी बघितलंय का मला सांगा? आकाशाकडे बघितल्यानंतर तुम्हाला अशी विशेष काहीतरी चित्र दिसली आहेत का आकाशामध्ये? हो सर, त्याच्यामधून दिसलेत सर. काहीतरी हो ना, दिसलेत दादा. काहीतरी ओळखीचं वाटतं आपल्याला पटकन. अरे हां, हे ह्याच्यासारखं दिसतंय रे. अरे ही गणपतीच्या मूर्तीसारखं दिसतंय. हे कुठल्यातरी पक्ष्याचा आकार दिसतोय. असं आकाशामध्ये दिसतं की नाही आपल्याला? हो. हो दादा. हो की नाही? मग त्यावेळी आपण तो लगेच विचार म्हणजे माझी तशी सवय होती हां का. म्हणजे आकाशात बघता-बघता असं पटकन जर ते दिसलं मला, तर मग मी माझं डोकं लगेच कॅच करायचं ते आणि मग मी लगेच माझी चित्रकलेची वही ओपन करायचो आणि त्यावरती तो शेप काढायचो पहिल्यांदा. आणि तो शेप काढल्यानंतर त्याच्यामध्ये जे मला काही दिसलं होतं, आता जसं आपण म्हटलं एखाद्या पक्ष्याचं जर त्याच्यामध्ये हे दिसलं असेल, तर तो पक्षी अजून कसा क्रिएटिव्ह असेल म्हणजे त्याच्यात विशेष चित्र आपण जर काढलं तर ते अ, सगळ्यांना माहिती आहे, की हां, साधारण पक्षी काढलाय, ठीक आहे. यात काय एवढं. पण ते माझी तशी सवय नव्हती. ते नुसतं चित्र काढलं, सोडून दिलं. ते आकाशात बघताना माझ्या पहिल्यांदा जी डोक्यात कल्पना आलेली होती ना, ते असं काहीतरी विशेष पक्षी दिसतोय तो. मग तो त्याच्यामध्ये त्या पंखाला त्याच्या असं मस्तक वेगळीच काहीतरी एक धार आहे, जे आपल्याला नॉर्मली पक्ष्यांमध्ये दिसत नाही. तर त्या प्रकारे मी काहीतरी त्या चित्रामध्ये मांडायचो आणि ती चित्र जाऊन दाखवायचो. त्यावेळी माझं कौतुक करायचे आणि त्यावेळी मला असं मस्त वाटायचं. त्यावेळी मला अजून हुरूप यायचा, की हां, असं केलं की सगळे कौतुक करतात. मग आपण पुन्हा स्वतःच्याच ह्याच्यामध्ये राहायचो मी आणि पुन्हा ते बघत बसायचो कुठे ना कुठेतरी. शांत बसायचो, विचार करायचो किंवा मग अगदीच काही नाही सुचलं तर मगाचसारखं आभाळात बघत बसायचो. मग तिकडे काही ना काहीतरी दिसतं. आभाळात सुद्धा बघायची गरज नाही. कधी-कधी आता माझ्या घरातल्या त्यावेळीच्या भिंती जुन्या झाल्या होत्या. त्याच्यामुळे त्याचं उदाहरण सांगतो. भिंतीवरती सुद्धा बऱ्याच गोष्टी जुन्या झाल्यानंतर ते पा पा बऱ्याच वर्षांनी पावसामुळे म्हणा किंवा अजून कशामुळे तरी त्याच्यावरती पण बऱ्याचदा असे पाण्याचे वगैरे हे होऊन काही-काही चित्र ते होतात. कधी बघितलंय का तुम्ही असं भिंतीवरती? हो सर. हो हो की नाही? दादा. भिंतीवरती सुद्धा होतात. तर अशा गोष्टी असतात. तर त्यातून आपल्याला लगेच काहीतरी कल्पना येते असं. आणि अर्थातच कल्पनाशक्ती आहे तिसरा मुद्दा. कळला असेल तुम्हाला मग. कल्पनाशक्ती सुद्धा अशाच प्रकारे वाढते आपली. आता सांगू शकाल का यावरती अजून तुम्हाला किंवा तुमच्या डोक्यात आत्ता हे ऐकताना मी सांगताना तुम्हाला काही आलं का वेगळं जे सांगावसं वाटतंय तुम्हाला आता? आहे का काही का पुढे जाऊया? पुढे. ओके. आणि कळलाय का मुद्दा 6वा तुम्हाला? हो. आणि सगळे हो. मुद्दे कळलेत पहिल्यापासून 6 पर्यंत? हो. ओके, व्हेरी हो. गुड. त्यानंतर 7वा मुद्दा आहे शब्दसंग्रह. तर त्याच्याविषयी आता तुम्ही मला सांगायला हवं, कारण आपण मगाचपासून जेवढे मुद्दे बघितले, तर त्याच्यामध्ये हा शब्द आपल्याला 2-3 वेळा येऊन गेला ना? हो.
तर सांगू शकाल का आता शब्दसंग्रहाविषयी काहीतरी? म्हणजे आता हे आपल्याला सगळ्या शब्दांचे अर्थ कळतात. शब्दांचे अर्थ कळतात. संग्रह म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलो तर अ, शब्दांचं भांडार म्हणजे एखाद्या डिक्शनरीमध्ये बघा आपल्याला अ वरून आहेत तर अ वरूनच म्हणजे ए नुसार गेले तर ए वरून आपल्याला 101 शब्द दिसतात. त्यानंतर बी वरून एक 101 दिसतात असं डिक्शनरीमध्ये दिसतं नाही का? तर त्या पद्धतीचे हो. शब्द आपल्या डोक्यामध्ये सुद्धा फिट झालेले असतात. तर ते जेवढे शब्द असतील, मग ते आता समजा आत्ता तुमच्या डोक्यामध्ये जर एक साधारण 50,000 शब्द असतील, तर तुम्ही ज्यावेळी वाचत जाल, आता मग ते पुढच्या वेळी साधारणपणे 2-3 आठवड्यानंतर तुम्ही जेवढं काही वाचाल, तर त्याच्यामध्ये अजून काहीतरी एक 70-80 शब्दांची भर पडते आणि मग ते 50,000 चे 50,000 70 असे शब्द वाढत जातात आणि जसं-जसं तुम्ही पुढे-पुढे वाचत जाल, तसे-तसे त्या शब्दांचा काउंट वाढत जातो आणि तुमच्याकडे तुमच्या डोक्यामध्ये किंवा त्याच्या तुमचा शब्दसंग्रह अशा पद्धतीने वाढत जातो असं. तर त्यानंतर अजून तुम्हाला काही वाटतं का शब्दसंग्रहाविषयी सांगावसं? काही आहे का? कोणाला वाटतंय का काही? म्हणजे जर आपण रोज 5-5 शब्द लिहत गेलो तर ते आपल्या डोक्यामध्ये फिट होतील. त्यामुळे शब्दसंग्रह वाढेल. लिहत गेलो किंवा वाचत. आपण वाचनाचं बघतोय, तर वाचनाचं म्हणायला गेलो. नुसते वाचून सुद्धा लक्षात राहतात आपले शब्द. फक्त ते नवीन एखादा शब्द दिसल्यानंतर ना आपल्याला कुतूहल वाटलं पाहिजे, हा काय असेल या शब्दाचा अर्थ? आणि ते वाटल्यानंतर आपण त्या शब्दाचा अर्थ शोधतो किंवा कोणाला तरी विचारतो आणि त्याने जर योग्य अर्थ सांगितला, तर अर्थातच तो शब्द सुद्धा आपल्या लक्षात राहतो आणि पुढच्या वेळी आपण कोणाशी तरी बोलताना त्या शब्दाचा वापर करतोच करतो. केलंय की नाही तुम्ही असं कधी मला सांगा? हो, केलं. एखादा नवीन शब्द शिकल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की नाही अरे हां, म्हणजे हा शब्द मला येतो हे आपल्याला दाखवायचं असतं असं नाही. पण त्या शब्दाचा अर्थातच आपल्याला अर्थ कळलेला असतो त्याच्यामुळे आपण तो वापरू शकतो त्या आपल्या वाक्यरचनेमध्ये किंवा कोणाशी बोलताना त्याची संधी मिळाल्यानंतर तो शब्द आपण वापरतो असं. आणि असं होत सुद्धा जातं. आपण तो शब्द वाचल्यानंतर तशा संधी होतातच होतात. आणि तो शब्द वापरायची संधी मिळते आपल्याला आणि आपण वापरतो असं. आणि हो. त्यानंतर ओके. अर्णव जॉइन झाला का परत? ओके. हो सर. तुझा आवाज येत नव्हता. ओके ठीक आहे. जाऊया पुढे आता. सांस्कृतिक जागरूकता. काय वाटतं सांस्कृतिक जागरूकता हा शब्द ऐकलाय का तुम्ही? सांस्कृतिक दादा जागृतता नाही ऐकलाय. जागरूकता म्हणजे आता जाग येणे आपल्याला. आपण झोपेतून जागतो, उठतो, त्याला आपण जाग येणे असं म्हणतो ना. म्हणजे एखादा व्यक्ती जर ज्याला एखादी गोष्ट माहिती नाहीये, म्हणजे आपण झोपेत असताना आपल्याला काहीच माहिती नसतं. आपण शांत झोपेत असतो आणि त्याला जागरूक करणे म्हणजे त्याला उठवणे म्हणजे जागरूक करणे अशा पद्धतीचा तो शब्द आहे, जागरूकता. म्हणजे त्या गोष्टीची काहीच कल्पना नसते आपल्याला आणि अचानक कोणीतरी सांगितल्यानंतर ती आपल्याला जागरूकता निर्माण होते. आपल्याला त्या त्या गोष्टीची माहिती मिळते असं. आणि सांस्कृतिक हा शब्द ऐकलाय ना? हो. काय वाटतं? सांगू शकाल का काही का सांगू मी? सांग. ठीक आहे. आपण ज्यावेळी वाचत जातो ना, अ, आता आता बाकीच्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया वाचनाचं म्हणजे अभ्यासाचं ठेवूया बाजूला, माहितीचं बाजूला ठेवूया, गणित, विज्ञान जे काही असेल ते सगळं बाजूला ठेवूया आणि फक्त आता आपण इतिहासाकडे किंवा मग अ, ग्रंथ वगैरे जे असतात ना, असं साहित्य आपण ज्याला म्हणतो. अशा पद्धतीची पुस्तकं ज्यावेळी आपण वाचायला घेतो, अशी पुस्तकं खरं तर वाचायची असतात. का? कारण हे जे मगाचपासून आपण मुद्दे घेतले ना, त्या सगळ्या मुद्द्यांचं सार एकाच ह्याच्या पॉइंटमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला जर सांस्कृतिक जागरूकता निर्माण करायची असेल, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्हाला तुमच्यामध्ये जर तुम्हाला कौशल्य वाढवायची असतील, भाषा कौशल्य, कल्पना, ज्ञान वाढवायचं असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी शब्दसंग्रह वाढवायचा असेल, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांस्कृतिक किंवा साहित्य किंवा ग्रंथ वगैरे जे आपण म्हणतो, अशा पद्धतीचं पुस्तक वाचन आपलं असलं पाहिजे. त्यातून आपल्याला नवीन गोष्टी कळत जातात. नवीन म्हणण्यापेक्षा त्या खरं तर जुन्या असतात. त्या पूर्वीपासूनच अस्तित्वात असतात. फक्त आपल्याला माहीत नसतात.
म्हणजे आता तुम्ही जे काही वाचताय आजपर्यंत वाचलं असेल, तर ह्याच्यापेक्षा खूप अगोदरपासूनच त्याच्यापेक्षा खूप काहीतरी शब्दसंपत्ती वगैरे निर्माण झाली. आता तुम्ही भाषा वगैरे शिकता. मराठीमध्ये एवढे शब्द तुम्ही शिकलात. पण त्याच्यापेक्षा अजून प्रचंड म्हणजे कितीतरी मोठा शब्दसंग्रह मराठीमध्ये आहे, संस्कृतमध्ये आहे. संस्कृत ठीक आहे, संस्कृत अजून आपण एवढं आपल्या बोलीभाषेमध्ये येत नाही. आपल्या नेहमीच्या व्यवहारात येत नाही. त्याच्यामुळे आपण फक्त मराठीवरती बोलूया किंवा हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलूया. पण आपल्याला समजा त्यातले जर 50,000-60,000 शब्द माहिती असतील, तर त्याआधी सुद्धा म्हणजे खूप पूर्वीपासूनच लाखो शब्द आहेत त्या संग्रहांमध्ये आणि ते आपल्याला अजून माहिती सुद्धा नाहीयेत. असं असतं की नाही? जे आपल्याला नवीन-नवीन शब्द कळत जातात, ते खरं तर आपल्यासाठी नवीन असतात, पण ते खूप जुने असतात. हो की नाही? हो. हो. ओके. हां. तर त्यासाठी आपण हे जुने ग्रंथ, साहित्य किंवा जे काही असेल, ते अशा पद्धतीचं ज्यावेळी आपण वाचन करायला घेतो, तर त्यावेळी आपल्याला त्या गोष्टी कळत जातात, ते शब्द कळत जातात. नवीन-नवीन शब्द आपल्याला माहीत होत जातात. नवीन म्हणजेच ते खरं तर जुने असतात, पण आपल्यासाठी नवीन असतात. मग अशा अशा गोष्टी आपल्या ज्ञानामध्ये वाढत जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं सांस्कृतिक जागरूकता म्हणजे काय? की ह्या गोष्टी किंवा या अशा प्रकारचे आपण ग्रंथ ज्यावेळी वाचायला घेऊ किंवा एखाद्या थोर संतांनी म्हणजे संत तुकारामांचं किंवा ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वरी म्हणा, अशा टाईपचे ज्यावेळी आपण ग्रंथ वाचू ना, त्यावेळी आपल्याला सांस्कृतिक जागरूकता निर्माण होत जाते. म्हणजे काय होतं, की आपल्याला समाजात कसं वावरायला पाहिजे, आपली संस्कृती काय होती, खरं तर किती खूप महत्त्व आहे आपल्या संस्कृतीला. पण आपण आपलं वाचन किंवा काही गोष्टी आपल्याला माहीत नसल्या, आपल्याला अर्धवट माहिती असतात किंवा कोणीतरी अ, एखादा व्यक्ती असतो जो चुकीच्या पद्धतीने ती गोष्ट सांगतो आपल्याला आणि ती तशीच आपल्या डोक्यात राहते. पण ज्यावेळी आपण अशा साहित्याचं वाचन करू ना, त्यावेळी आपल्याला खरं आणि खोटं ह्या गोष्टींचं अ, आकलन होत जातं. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही माणसाने येऊन काहीही फसवलं किंवा काही खोटी माहिती दिली, तरी आपण फसणार नाही. त्याच्यामुळे अशा गोष्टींचे ज्यावेळी तुम्ही वाचन कराल, त्यावेळी तुम्हाला समाजात काय गोष्टी घडतात किंवा पूर्वीपासून काय चालत आलंय आणि आत्ता काय स्टेज आहे त्याची आणि त्या कशा असल्या पाहिजेत खऱ्या तर, या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती मिळत जाते. त्याच्यामुळे अ, तुम्ही कोणते पुस्तकं वाचली पाहिजेत मला सांगा? सांस्कृतिक जागरूकता निर्माण करण्यासाठी किंवा स्वतःच्या खऱ्या ज्ञानासाठी. म्हणजे दुसऱ्याने कोणीतरी एखाद्याने येऊन आपल्याला काहीतरी फसवावं आणि तीच गोष्ट आपण घेऊन पुढे चालावी आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला खूप वर्षानंतर लक्षात येतं, अरे म्हणजे ह्याने आपल्याला फसवलं होतं आणि ही गोष्ट आपण इतकी वर्ष तशीच आहे असं समजून आलो. तर असं होऊ नये यासाठी आपण काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? वाचन. कोणत्या पद्धतीचं वाचन करायला पाहिजे? म्हणजे जे धार्मिक. धार्मिक असं म्हणता येणार नाही. जे जुनं साहित्य आहे, मोठमोठ्या लोकांनी म्हणजे ज्ञानेश्वरांनी किंवा तुकाराम महाराजांनी किंवा आत्ताचे सुद्धा जे कोणी मोठे लेखक आहेत, त्यांचं सुद्धा लेखन जे आहे ते साहित्य आहे. त्यांनी त्या खूप अभ्यासपूर्वक त्यांच्या आयुष्यातली खूप वर्ष त्या रिसर्च करण्यामध्ये आणि तो अभ्यास करण्यामध्ये घालवली आणि त्यानंतर त्यांनी ते लिखाण केलंय. अशा मोठमोठ्या लोकांचं ज्यांची आपण नावं पहिल्यांदा तुम्ही Googleवर सर्च करायला पाहिजे, की कोणते मोठे आता मी ह्या दोघा-तिघांची नावं घेतलीच. पण ह्या लेव्हलचे ज्यांचं अजून सुद्धा नाव काढतात लोक, असे जे लेखक आहेत ना, त्यांची नाव पहिल्यांदा तुम्ही Googleवर सर्च करा आणि ते का फेमस आहेत? त्यांच्या लिखाणाची कोणती पद्धत होती? ते कशासाठी फेमस होते? त्यांनी कशाप्रकारे इतिहास मांडला किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी कशाप्रकारे मांडल्या आणि लोकांना त्यांचं लिखाण का आवडतं? ह्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही शोधाल आणि त्यानंतर त्यांचं लिखाण जे काही आहे ते वाचाल त्यावेळी तुम्हाला लक्षात येतील या गोष्टी सगळ्या आणि तुमच्या ज्ञानामध्ये खरं खरं ज्ञान जे म्हणायला पाहिजे ते तिथून येतं. कळलं? मग त्यासाठी आपण साहित्य हा शब्द वापरू शकतो. धार्मिक ग्रंथ वगैरे असं सुद्धा म्हणणार नाही आपण. साहित्य जे खऱ्या अर्थाने बरीच वर्ष लोकं वाचत आलेत आणि जे हुशार लोक आहेत, मोठमोठे लोक जे घडलेत जी पुस्तकं वाचताना, तीच पुस्तकं आपण वाचायची असं. ओके. त्यासाठी आपण कोणता शब्द वापरला? कोणतं वाचन करायला पाहिजे? सांस्कृतिक जागरूकता. साहित्याचं वाचन करायला पाहिजे. सांस्कृतिक जागरूकता तेव्हा निर्माण होणार आपल्यामध्ये. साहित्याचं वाचन करायला पाहिजे आपल्याला. साहित्य हा शब्द कळतो ना? आपण हो. काही वस्तू असतात त्यांना सुद्धा साहित्य म्हणतो आणि साहित्य हाच शब्दाचा दुसरा सुद्धा अर्थ आहे. तो म्हणजे मूळ मूळ साहित्य या शब्दाचा अर्थ हा आहे, की जे मोठमोठ्या लोकांनी लिखाण करून ठेवलंय,
तर त्यांचं जे काही आहे ते साहित्य असं. तर ते वाचलं पाहिजे आपण. ओके. त्यानंतर पुढचा 9वा मुद्दा काय आहे? 9वा मुद्दा वाचून दाखवा पटकन. वेळ होतोय. स्वतःची सर ओळख. वाचू? स्वतःची ओळख. हे याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? वाचल्यानंतर तुम्हाला स्वतःची ओळख होते हे पटतंय का? काय वाटतंय तुम्हाला? काय सांगायचंय का त्यावर तुम्हाला? होत असेल का असं? स्वतःची ओळख आपल्याला वाचल्या काही सांगायचंय का मी सांगू? मला म्हणजे कळलं नाही. स्वतःची ओळख होणे म्हणजे स्वतःला पण नव्याने ओळखणं म्हणजे आत्तापर्यंत आपण स्वतः जे काय आहोत त्याचा आपण विचार सुद्धा केलेला नसतो. म्हणजे आता थोडक्यात मीच सांगतो, की आत्तापर्यंत आपण काय आहोत याचा आपण कधी विचारच केलेला नसतो. म्हणजे आपल्यामध्ये काय आहे? म्हणजे आत्ता तुम्हाला माहिती आहे, की तुमच्यामध्ये काही आता मी जर तुम्हाला विचारलं, की तुमच्यामध्ये कोणकोणती कौशल्य आहेत, तर तुम्ही सांगू शकाल का? हो. का सांगू शकता तुम्ही? कारण तो विचार केला ना तुम्ही. की हो. किंवा मी विचारलं तुम्हाला, त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात गेलं ना पटकन आणि त्यावेळी त्याच्यानंतर तुम्ही लगेच विचार केला आणि विचार केल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमची लाईफ आठवली, की हां, आत्तापर्यंत मी काय-काय केलं. मी हे केलं होतं, मी गाणं गायलं होतं, मी चित्र काढली होती, मी डान्स केला होता. तर ही सगळी कौशल्य आपली तुम्ही सांगू शकता कधी मी विचारल्यानंतर किंवा तुमच्यासमोर ज्यावेळी अशाच प्रकारे आता मी विचारलं नसतं, तर तुम्ही त्याचा विचार केला असता का? नाही. नाही ना, म्हणजे तो डोक्यातच प्रश्न आला नसता तुमच्या. पण ज्यावेळी तुम्ही वाचता आणि वाचता-वाचता तुम्हाला एखाद्या व्यक्तीविषयी कळतं. एखाद्या मोठ्या व्यक्तीविषयी तुम्ही वाचताय, त्याची समजा बायोपिक वाचताय म्हणजे त्याचं आत्मचरित्र. बायोपिक म्हणजे माहिती आहे ना? बायोपिक हो. म्हणण्यापेक्षा आपण हां, ठीक आहे बरोबर. पण आत्मचरित्र, ते त्याने आत्मचरित्र लिहिलेलं असेल आणि ते जर तुम्ही वाचत असाल, तर तुम्ही एक माणूस कसा असतो, तर तो त्याचा अभ्यास करायला लागता. वाचायला ज्यावेळी घेता त्यावेळी. आणि त्या माणसाला ओळखता-ओळखता समजा त्याने एखादं काहीतरी म्हटलं असेल तिथे, की माझ्यामध्ये हे गुण आहेत आणि माझ्यामध्ये हे अवगुण आहेत. अवगुण म्हणजे काय? अवगुण म्हणजे काय? अवगुण माहिती आहे का शब्द ऐकलाय तुम्ही? नाही. अवगुण म्हणजे वाईट गुण. म्हणजे जसे चांगले गुण असतात त्याला आपण सद्गुण म्हणतो आणि अवगुण म्हणजे वाईट गुण असं. कळलंय का? हो. तर हो. त्याने म्हटलं असेल त्याच्या आत्मचरित्रामध्ये, की माझ्यामध्ये हे अवगुण आहेत. म्हणजे मी असं करायचो आणि तसं करायचो आणि त्याने त्याच्या आत्मचरित्रात हे सुद्धा मांडलेलं असतं, की त्याच्यामुळे त्याला काय-काय तोटे झालेले असतात. त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला कळतं, की आयुष्यात कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत. एखाद्याचं आत्मचरित्र वाचल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी कळतात. त्याच्यामुळे आत्मचरित्र वाचणं हा सुद्धा एक खूप मोठा वाचनाचा भाग आहे हां. त्याच्यामुळे बरेच लोक जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांचं आत्मचरित्र वाचतात आणि त्याच्यानुसार स्वतःचं आयुष्य घडवत जातात. ओके. आणि असं सुद्धा बऱ्याच लोकांनी आधीच्या लोकांचं आत्मचरित्र वाचून स्वतःचं आयुष्य घडवलेलं सुद्धा आहे. तर ज्यावेळी तुम्ही एखाद्याचं असं आत्मचरित्र वगैरे वाचताय, तर त्यावेळी त्याने सांगितलेले जे काही गुण आहेत स्वतःचे किंवा अवगुण आहेत, तर ते वाचता-वाचता तुमच्या लक्षात येतं, "अरे हां, हा माझ्यात सुद्धा गुण आहे." आपण प्रामाणिकपणे जर मान्य केलं वाचता-वाचता, हा माझ्यात सुद्धा एक अवगुण आहे. तर तो मी खरं तर टाळला पाहिजे. तर टाळला पाहिजे हे कधी कळेल तुम्हाला ज्यावेळी तुम्ही पुढे जाऊन वाचाल, की त्याने असं म्हटलंय, की हा त्याच्यामधला अवगुण आहे. तो त्याने त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला किती नुकसान झालंय. हे ज्यावेळी वाचाल त्यावेळी तुमच्या लक्षात येतं. की असं-असं करायला पाहिजे. आणि यातून तुम्हाला स्वतःला ओळखता येतं आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करता येते, की असं-असं ज्यावेळी मी वागेन, ज्यावेळी हे गुण मी माझ्यामध्ये आत्मसात करेन किंवा हे अवगुण माझ्यातले मी टाळेन किंवा ते काढून टाकेन, त्यावेळी माझी स्वतःची मी ओळख निर्माण करू शकतो. ठीक आहे. हो. कळलंय का? हो. हो. त्यानंतर पुढचा 10वा मुद्दा. काय आहे 10वा मुद्दा? गंभीर विचार कौशल्ये. कौशल्य. हां. गंभीर विचार कौशल्य म्हणजे काय वाटतं? म्हणजे शब्दाचा अर्थ कळला का तुम्हाला आधी? म्हण म्हणजे गंभीर म्हणजे काय? आपल्या आपल्या डोक्यात मोठे विचार येतात. बरोबर आहे.
मोठे विचार आहेत. मोठे विचार म्हणणं बरोबरच आहे मोठे विचार. पण मोठे विचार ज्यावेळी असतात, आता तुम्ही मगाशी मी तुम्हाला विचारलं ना तुमची वाचनाची पद्धत, त्यावेळी तुम्ही सांगितली की नाही, की तुम्ही मोठं जर उत्तर असेल, तर त्याचं काय करता तुम्ही? मोठं उत्तर वेगवेगळे असेल हां, त्याचे पार्ट करता, वेगवेगळ्या तुकडे करता ना त्याचे. हो, त्यावेळी तुकडे आणि तुकडे करून नंतर समजून घेता तुम्ही. मग आणि ते तुकडे करायची का गरज पडते तुम्हाला? कारण ते त्याच्यामध्ये काहीतरी विशिष्टपणा आहे ना, म्हणजे काहीतरी वेगवेगळं आहे. म्हणजे पहिल्या वाक्यात मी म्हटलंय माझं नाव सौरभ आहे आणि दुसऱ्या वाक्यात मी म्हटलंय की माझ्यामध्ये अ, अ, हे गुण आहेत, मी चित्र काढतो असं. तर या दोघांमध्ये काहीतरी फरक आहे ना. तर ते म्हणजे आता उत्तर तुमचं जे काही असेल तर ते आता नाही घेत आहे. पण उदाहरण माझं घेतोय म्हणून सांगतोय. तर ही 2 वेगवेगळी वाक्य आपण हे तुकडे केले आपण ह्या मोठ्या उत्तराचे आणि ते तुकडे का करायची आपल्याला गरज पडली किंवा आपण का करू शकलो तुकडे? कारण त्या 2 वाक्यांमध्ये काहीतरी भिन्नता आहे, काहीतरी विशिष्टपणा आहे, काहीतरी वेगळेपण आहे, हो की नाही? मग ते वेगळं आहे. मग पहिल्यांदा आपण हे समजून वाक्य घेतलं, की माझं नाव सौरभ आहे. हे पहिलं वाक्य समजून घेतलं. त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यावर जातो. हां, की मग मी चित्र काढतो असं. अशी ज्यावेळी 2 वाक्य समजून घेतो आपण तुकडे केल्यानंतर, त्यावेळी ती एकत्र करून आपण लक्षात ठेवतो. बरोबर की नाही? तुम्ही करता असं या पद्धतीने. मी तर असं कधी केलं नव्हतं, पण तुम्ही तुमची पद्धत आहे. छान आहे खरं तर पद्धत. मला आवडली. आणि या पद्धतीने सुद्धा अभ्यास करा आणि कदाचित मी मगाशी सांगितलेले ते तुम्हाला कळले असतील, तर त्यानुसार सुद्धा अभ्यास करू शकता. तुम्हाला जसं योग्य पडेल, जसं तुम्हाला बरं वाटेल, त्या पद्धतीने अभ्यास करायचा. अजून एक मी सांगेन मगाशी सांगितलेलं ते पुन्हा रिलेट करून. अ, तर तसं. ज्यावेळी तुम्ही 2 असे मुद्दे एकत्र करून हे कराल, त्यावेळी तुम्हाला एक मोठं उत्तर कळतं. बरोबर की नाही? तर तसंच गंभीर विचार कधी असतात? ज्यावेळी एखादं खूप मोठं उत्तर आहे, आपल्यासमोर काहीतरी खूप मोठं एखादी माहिती आहे आणि जी आपल्याला कधी डोक्यात आपल्या घुसेल, ज्यावेळी आपण वाचतो, त्यावेळी आपण ते समजून घेतो एक-एक वाक्य. त्यावेळी आपल्याला ते मोठा विचार आपल्याला यायला लागतो आपल्या मनात. मोठा विचार म्हणजे काय असतो साधारणपणे त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये काही ना काहीतरी विशेष आहे आणि प्रत्येक वाक्याचा काहीतरी वेगळा अर्थ आहे आणि असं ज्यावेळी असेल म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी असं काही गोष्टी लक्षात येत नाहीत. वाचता-वाचता आपल्याला मन भरकटतं का? कारण आपल्याला त्याचे अर्थच कळत नसतात. काहीतरी प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळाच अर्थ दडलेला असतो. असं होतं म्हणून आपलं लक्ष लागत नाही. असं सुद्धा होतं बऱ्याच वेळी. तर ते गंभीर विचार करायला कधी लागणार? आपण प्रत्येक वाक्याचा आपण अर्थ समजून घेत घेत आणि ते इमॅजिनेशन करत आणि ते वाचत असू, तर त्यावेळी आपल्याला त्या गोष्टी कळत जातात. कळलंय का? म्हणजे मग हो, गंभीर हो. विचार म्हणजे काय, की एखादं खूप मोठी माहिती आहे, खूप क्रिटिकल आहे, खूप गंभीर म्हणजे खूप कन्फ्युजिंग आहे. तुम्हाला ती कळतच नाहीये. पण ती ज्यावेळी तुम्ही वाचाल चांगल्या मनाने आणि पुन्हा-पुन्हा वाचाल, म्हणजे वाचणं म्हणजे एकदाच वाचून सोडलं असं सुद्धा नाहीये. वाचण्याची पद्धत ही सुद्धा आहे, की एखादी गोष्ट जर कळली नाही, तर आपण पुन्हा वाचतो. असं करता का तुम्ही? पुन्हा वाचतो की नाही आपण? ती पूर्ण हो, कळण्यासाठी? हो की नाही? हो. म्हणजे ती सुद्धा एक वाचनाची पद्धत आहे की नाही? तसं ज्यावेळी आपण पूर्ण समजेपर्यंत ती गोष्ट वाचतो, त्यावेळी आपल्याला तो पूर्ण जो काही क्रिटिकल विचार आहे, पहिल्यांदा वाचतो आणि ते कळत नाही म्हणजे काय ती क्रिटिकल आहे, तो गंभीर विचार आहे. त्याचमुळे आपल्याला पुन्हा वाचायची गरज पडते. पुन्हा ज्यावेळी वाचतो त्यावेळी दुसरा मुद्दा कळतो. तिसऱ्यांदा वाचतो त्यावेळी तिसरा मुद्दा कळतो. असं कळत जातं आपल्याला. त्यावेळी तो एक पूर्ण गंभीर विचार आहे, जो काही क्रिटिकल विचार आहे, तो आपल्याला येत जातो आणि अशा प्रकारे आपल्याला वाचनातून गंभीर विचार करायचे किंवा मोठमोठे थॉट म्हणजे स्पीकर्स जे असतात, स्पीकर्स म्हणजे जे बोलणारे असतात, वक्ते अ, जे आपण वक्तृत्व स्पर्धा वगैरे म्हणतो किंवा जे मोठमोठे लोक असतात बघा, भाषण वगैरे देतात. म्हणजे आता हो. समजा जे आता आपले मुख्यमंत्री असतील किंवा जे कोणी आपले प्रधानमंत्री असतील असे. असे जे मोठमोठे लोक भाषण देतात, तर ते खूप माहितीपूर्ण असतं. प्रत्येक गोष्टी आपल्याला माहिती असतातच असं नाही, तर त्यांच्या सांगण्यातून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात की नाही? तर ते का हो. होतं? कारण त्यांनी वाचलेलं खूप असतं आणि तीच गोष्ट पुन्हा-पुन्हा वाचून त्यांनी समजून घेतलेली असते. त्यावेळी त्यांच्या डोक्यामध्ये ती गोष्ट म्हणजे एक पूर्ण तास, दीड तासाचं भाषण त्यांच्या डोक्यात का राहतं? कारण ती गोष्ट त्यांनी पहिल्यांदा लिहिलेली असते स्वतःच्या हाताने किंवा स्वतःच्या विचारातून किंवा कोणी दुसऱ्याने लिहून दिली असेल तर तसं. पण ती ज्यावेळी ते 100-200 वेळा वाचतात, त्यावेळी त्यांच्या डोक्यात पूर्ण घुसलेली असते. तेव्हाच ते 2 तास असं आपल्यासमोर मांडू शकतात न बघता. बरोबर की नाही? तर अशा प्रकारे ज्यावेळी हो. आपल्याला वक्ता बनायचं असतं, तर त्यावेळी आपल्याला या लेव्हलचं वाचन असावं लागतं.
तर वाचनाचा हा सुद्धा एक फायदा आहे. म्हणजे त्या लेव्हलचं वाचन पाहिजे तर हा फायदा होणार आपल्याला. आणि 11वा मुद्दा संवाद. हा काय सांगू शकाल का? संवाद म्हणजे काय? म्हणजे जो आमच्यात आणि तू जे बोलतोस तो चालू तो संवाद आहे. ओके, व्हेरी गुड. म्हणजे आता हा 11वा मुद्दा जो संवाद दिसतोय ना, तर त्याच्या आधी तुम्हाला जे 10 मुद्दे दिसतायत, त्या सगळ्यांचं त्या एका ह्याच्यामध्ये हे होऊन जातं. म्हणजे तुम्हाला हे सगळे मुद्दे ज्यावेळी तुमचे क्लिअर होतील, त्यावेळीच तुम्ही संवाद करू शकाल, की नाही. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा तुमचं ज्ञान असलं पाहिजे. तुम्हाला ते जे काही बोलायचंय त्याचं ज्ञान असलं पाहिजे. त्याची कल्पना करता आली पाहिजे. तर आपण ते योग्य प्रकारे समजून घेऊ शकतो आणि तेच तसंच त्यानुसार आपण ते समोरच्याला सांगू शकतो. त्या भाषेवरती भाषेचं कौशल्य असलं पाहिजे किंवा भाषेवरती प्रभुत्व असलं पाहिजे, तर ते व्यवस्थित आपण मांडू शकतो. त्यानंतर आपलं एकाग्रतेचं सोडून द्या. एकाग्रता कधी आपण वाचायच्या आधीची गोष्ट आहे, त्याच्यामुळे तो सोडून द्या. कुतूहल असलं पाहिजे आपल्याला. तर कुतूहल म्हणजे काय? तो आपण प्रश्न विचारल्यानंतर कुतूहलाने आपण ते समजून घेतल्यानंतर आपल्याला ती गोष्ट समजते. त्यानंतर आपल्याला ते भाषा कौशल्य असेल किंवा जे कोणती कौशल्य असतील, तर त्यानुसार म्हणजे आता समजा माझ्याकडे वेगळं सुद्धा कौशल्य असेल, तर ते आपण संवादातून आपण मांडू शकतो, की नाही? आता समजा एखादी गोष्ट म्हणजे पोहायचंय, तर तुम्ही पोहताय आणि पोहल्यानंतर तुम्हाला कळलंय, की आता पोहायचं कसं? तर त्यावेळी तुम्ही सांगू शकाल, की नाही एखाद्याला पोहायला. म्हणजे मला जर पोहायला येत नसेल, तर तुम्हाला मी सांगितलं, "मला पोहायला शिकव" किंवा "सांग कसं पोहतात." तर तुम्ही सांगू शकता, की नाही? हो. का सांगू शकता? कारण तुम्ही स्वतः करून बघितलंय ते. म्हणजे ते कौशल्य तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्ही सांगू शकता असं. तर त्यानंतर क्रिएटिव्हिटी सुद्धा त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये येते असं. आणि कल्पनाशक्ती मगाशी झालं तसं. त्यानंतर शब्दसंग्रह ज्यावेळी असेल त्यावेळीच आपण संवाद साधू शकतो. त्यानंतर आपल्याला असं एक सांस्कृतिक जागरूकता असेल किंवा जे काही असेल आपल्याला सामाजिक भान असेल वगैरे ह्या गोष्टी जर असतील तर आपल्याला प्रॉपर पॉइंटनुसारच बोलता यायला पाहिजे असं सुद्धा आहे. म्हणजे जर समजा आपल्याला जागरूकता नसेल, एखाद्या गोष्टीचं भान नसेल, की आपण चुकीचा शब्द बोललो एखादा, तर त्याचा काय परिणाम होईल आपल्या बोलल्यानंतर. म्हणजे लोक कदाचित आपल्याला त्याच्यावरती क्रिटिसाइज करू शकतात किंवा आपल्याला काहीतरी ब्लेम करू शकतात, की "तू असं कसं बोलू शकतोस?" असं सुद्धा व्हायला नाही पाहिजे, की नाही. आपल्याला लोक म्हणजे हे करू शकतात, हानी पोहोचवू शकतात. तर ते सुद्धा व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे सामाजिक भान असलं पाहिजे, सांस्कृतिक भान असलं पाहिजे, जागरूकता असली पाहिजे. त्यानंतर स्वतःची ओळख तो तो थोडासा वेगळा मुद्दा आहे. त्यानंतर गंभीर विचार मगाशी म्हटलं त्यानुसार त्यावेळी आपण या लेव्हलचा गंभीर विचार करू शकतो. 100 150 वेळा आपण वाचल्यानंतर एखादी खूप मोठा विषय आहे आपला, तो जो 1.5-2 तासाचा विषय म्हणजे केवढा मोठा विषय असेल आपण समजू शकता. तर ते कधी आपल्याला येणार जेव्हा आपण एवढ्या लेव्हलचं वाचन करू त्यावेळी. तर त्यानंतर असं ह्या सगळ्या गोष्टी मिळून आपण संवाद करतो. ज्यावेळी आपण संवाद साधू शकतो त्यावेळी. आता तुम्हाला मी मगाचपासून एवढे प्रश्न विचारले, तर त्यातले तुम्ही जितकं तुम्हाला ज्ञान आहे त्यानुसार उत्तरं दिली, बरोबर की नाही? ज्यावेळी तुम्हाला मी आता हे समजवलंय, आता तर तुम्ही मला उद्या समजावून सांगू शकता का ह्या गोष्टी, आता ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या. आता मी 1 तास पूर्ण घेतला किंवा दीड तास घेतला, तर तुम्ही किमान अर्धा तास तरी समजावून सांगू शकता की नाही या गोष्टी? हो. कमी 5 हो. मिनिटं तरी, 5 मिनिटात तरी समजावून सांगू शकतो. हो. कारण पहिल्यांदाच तुम्ही बघितलंय ना, तुम्ही हे सेशन पहिल्यांदाच बघितलंय. तर हेच सेशन ज्यावेळी तुम्ही YouTubeवरती मी लिंक पाठवेन त्याची, त्यावेळी पुन्हा जाऊन समजून घ्याल, पुन्हा दुसऱ्यांदा बघाल आणि त्याच्यानंतर काही आठवड्यांनी पुन्हा थोडंसं विसरायला झालं आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा बघाल तो व्हिडिओ. त्यावेळी तुम्हाला ही गोष्ट पूर्ण लक्षात येईल आणि ती कोणाला प्रेझेंट करायला सांगितली तुम्हाला मी, तर तुम्ही माझ्या इतकाच वेळ म्हणजे दीड तास तुम्ही तेवढं बोलू शकता. होय की नाही? हो. तर तसं. म्हणजे संवाद साधू शकता तितका वेळ तुम्ही. असं. ठीक आहे. मग जाऊया पुढे आता. हो. हो. कळलंय का सगळ्यांना वाचनाचे फायदे काय-काय आहेत आणि कशासाठी वाचलं पाहिजे? हो. हो. आणि या पद्धतीचं तुम्ही वाचन करणार का आता इथून पुढे? हो. हो. व्हेरी गुड. तर एक प्रश्न आहे 5 मीटर बरोबर किती किलोमीटर? हे खाली जे ऑप्शन आहेत त्याच्यामधून सांगायचंय. कोणाला सांगता येईल का? हो. ह्याचा स्क्रीनशॉट काढून चौथा घ्या. ऑप्शन. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मला पुढच्या सेशनमध्ये याचं उत्तर सांगा तुम्ही. ओके? तर चौथं उत्तर वाटतंय. हे अजून सेकंड. कोणाला काही वेगळं वाटतंय का? दुसरं येतं सर.
दुसरं. ओके, अजून प्रांजल तुला काय वेगळं वाटतंय का उत्तर यापेक्षा? अर्णव, तू कसं सांगितलंस, कशावरून सांगितलंस चौथं उत्तर? काय केलीस प्रोसेस सांग बघू. ठीक आहे, चालेल. तू सर पुढच्या वेळी समजावून सांगा मला ते. आता स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पुढच्या वेळी समजावून सांगायचंय. मी आता तुम्हाला उत्तर दाखवणारच आहे त्याचं, पण पुढच्या वेळी समजावून सांगायचंय मला तुम्ही ते पुढच्या सेशन. जमेल ना? हो हो ठीक आहे. दाखवू का हो उत्तर तुम्हाला आता याचं योग्य उत्तर कोणतं आहे? हो चौथं उत्तर बरोबर आहे अर्णवचं. फक्त ते पुढच्या वेळी समजावून सांगायचंय मला. हो आता ह्याचं सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे सुद्धा आता ह्याचं उत्तर जरी दिसलं तुम्हाला तरी सुद्धा पुढच्या वेळी ते सुद्धा समजावून सांगायचंय की कशामुळे ते येतं उत्तर. त्याचे स्टेप बाय स्टेप तुम्ही काय काय ऍडिशन कसली केली किंवा काय मल्टिप्लिकेशन केलं तर ते समजावून सांगायचं. ओके, स्क्रीनशॉट काढून घेतले दोन्ही प्रश्नांचे? हो हो सर. आता शेवटचा मुद्दा. आता थोड्याच वेळात आपलं हे पण बंद होईल. हे वाचून दाखवा पटकन कोणीतरी. मराठीतच वाचा फक्त आणि स्क्रीनशॉट पण काढून ठेवा. हा, वाच. दादा, जे केल्यामुळे मला दुःख होईल ते कृत्य मी दुसऱ्याच्या बाबतीत करू नये. जगात वागताना असा दृष्टिकोन ठेवा. म्हणजे काय, कळलं का रे? हो सर, कळलं. हो दादा, काय कळलं. सांगू शकशील का? म्हणजे मला जे केल्यावर दुःख होईल ते कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीसोबत करू नका. बरोबर, व्हेरी गुड. तर ते का नाही करायचं? कारण अर्थातच त्या पहिल्या वाक्यातच म्हटलंय की जी गोष्ट माझ्यासोबत घडल्यावर जर मला दुःख होत असेल, तर अर्थातच दुसऱ्या सुद्धा व्यक्तीला त्याचं दुःख होत असेल की नाही? हो हो त्यामुळे ती गोष्ट आपण करायलाच नाही पाहिजे. ज्यावेळी आपण स्वतः असं वागू, त्यावेळी समोरचे सुद्धा आपल्याशी असं वागणार नाही. ज्यावेळी आपला स्वतःचा स्वभाव असा असेल या पद्धतीचा, असा आपला जर दृष्टिकोन असेल, की ह्या गोष्टीने जर मला दुःख होत असेल, तर अर्थातच दुसऱ्याला सुद्धा दुःख होत असणार. किंवा असा सुद्धा तुम्हाला विचार करता आला पाहिजे, की अ, एखादी गोष्ट आपण एखाद्याविषयी एखाद्यासोबत करतोय, तर आधीच आपल्या लक्षात आलं पाहिजे, की आपल्याला इमॅजिन झालं पाहिजे, की हां, हे जर माझ्यासोबत घडलं, तर मला किती वाईट वाटेल किंवा मला कसं वाटेल? हा विचार केल्यानंतरच आपण एखादी गोष्ट समोरच्या विषयी चांगली वागू शकतो किंवा त्याला जर न आवडणारी एखादी गोष्ट असेल, तर ती आपण टाळू शकतो. बरोबर की नाही? हो आणि हे आपलं नेहमीचंच. जर कोणी केलं नसेल सबस्क्राईब, तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ आपले हे जे काही आहेत ते. म्हणजे इतरांना सुद्धा त्याचा फायदा घेता येईल. आणि 2 मिनिटात आता मीटिंग बंद होईल. तोपर्यंत कोणाला काही सांगायचंय का आजच्या सेशनमध्ये काय झालं? कसं वाटलं तुम्हाला आजचं सेशन? किंवा पुढच्या सेशनमध्ये काय हवंय? कोणाला काही सजेशन करायचे आहेत का? जनरल नॉलेज विषयावर. जनरल नॉलेज वरती पुढच्या वेळी घेऊया का? हो हो दादा. ओके. आणखीन अजून काय हवं तुम्हाला? आणि आजचं सेशन कसं वाटलं तुम्हाला? मस्त. आणि मस्त वाटलं. आणि त्यानुसार तुम्ही वाचन करणार का आजपासून? हो अर्थातच करणार, कारण म्हणजे तुम्ही खोटं बोलाल असं नाही, खोटं उत्तर द्याल असं नाही, असा विषयच नाही. कारण मला सुद्धा माहिती आहे, की एखादी गोष्ट आपण ऐकतो ना, तर ती कधी ना कधीतरी आपण फॉलो करतोच. आपल्याकडून होतात त्या गोष्टी. ऑटोमॅटिकली होतात आणि त्यानुसारच त्या होत जाणार. तुम्हाला आता हे जर कळलं असेल पूर्ण, जर पूर्ण व्यवस्थित तुमच्या डोक्यात नसेल ना, तर तुम्हाला ते व्हिडिओ बघा पुन्हा. तुम्हाला ते हळू कळत जाईल आणि त्यानुसार तुमच्याकडून ते घडत जाणार. त्याच्यामुळे मला पूर्ण खात्री आहे, की आता जे काही सांगितलं ते तुमच्याकडून होणार 100%. ओके. ठीक आहे. आपण पुढच्या वेळी जनरल नॉलेजवर घेऊया आणि आता 1 मिनिटात बंद होईल मीटिंग. अजून काही सांगायचं असेल तर सांगून घ्या.
ग्रुपवर टाका पटकन कसं वाटलं किंवा काय झालं आजच्या सेशनमध्ये. काय वाटलं जर तुम्हाला काही विचारायचं असेल त्याच्याविषयी